अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप भाग 2 सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ फ्रॅक्शन पार्ट 2. एक उदाहरण पाहू. 3/9 चे इथे 3 अंश आहेत आणि 9 छेद आहे. आपण याच्या अंश आणि छेद दोन्हीला 3 ने भाग दिला तर आपल्याला काय मिळेल? आपल्याला मिळतील 1/3. हा 3/9 चा सममूल्य अपूर्णांक आहे आणि त्याचे संक्षिप्त रूप देखील आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण याला 3 नेच का भाग दिला? 2 ने किंवा 4 ने का नाही दिला? कारण 3 हा अंश आणि छेद दोन्हीचा सामायिक अवयव आहे. आपण शिकलो आहोत की अंश आणि छेद या दोन्हीला त्याच्या सामायिक अवयवाने भाग दिल्यास आपल्याला त्या अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप मिळते. आता दुसरा अपूर्णांक पाहू. 10/40. आपल्याला माहिती आहे की इथे 2 ही संख्या अंश आणि छेद दोन्हीचा सामायिक अवयव आहे, म्हणून मी इथे 2 ने भाग देईन. म्हणजे मला काय मिळेल? मला 5/20 मिळतील. आता पुन्हा पहा, इथे 5 ही संख्या सामायिक अवयव आहे, म्हणून मी पुन्हा 5 ने भाग देईन. आता काय झाले? मला 1/4 मिळाले. आता या 1/4 ला पुन्हा भाग देता येईल का? नाही, कारण इथे 1 शिवाय इतर कोणताही सामायिक अवयव नाही. म्हणून 1/4 हे संक्षिप्त रूप झाले. तसंच मागच्या उदाहरणात मला 1/3 ला पुढे भाग देता आला नाही, कारण ते त्याचे संक्षिप्त रूप होते. आपण पाहिलं की एखाद्या अपूर्णांकाचा एकाशिवाय इतर कोणताही सामायिक अवयव नसला तर ते त्याचे संक्षिप्त रूप असते. आता 10/40 ला पहिल्यांदा 2 ने भाग देण्याऐवजी मी सरळ 10 ने भाग देईन. पण मला असं करता येईल का? हो, नक्कीच करता येईल, कारण मी 10 ने भाग दिल्यावर मला 1/4 हे संक्षिप्त रूप मिळेल. म्हणजे आपण पाहिलं की इथे 10 हा सामायिक अवयव आहे, पण फक्त सामायिक अवयवच नाही तर महत्तम सामायिक विभाजक देखील आहे, म्हणजेच मसावी आहे. याचाच अर्थ जर अपूर्णांकाच्या अंश आणि छेद दोन्हीला त्याच्या महत्तम सामायिक विभाजकाने भाग दिला तर अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप मिळते. आणखी काही उदाहरणं पाहू. 1/50 पहा. इथे 1 या संख्येशिवाय इतर कोणताही सामायिक अवयव नाही, म्हणजेच तो त्याच्या संक्षिप्त रूपात आहे. आता 5/17 पहा. इथे 5 आणि 17 दोन्ही अविभाज्य संख्या आहेत, शिवाय याचा इतर कोणताही सामायिक अवयव नाही. याचाच अर्थ हा अपूर्णांक त्याच्या संक्षिप्त रूपात आहे. आता 25/45 पहा. यात 5 हा सामायिक अवयव आहे, शिवाय तो महत्तम सामायिक विभाजक देखील आहे. म्हणून मी 25/45 च्या अंश आणि छेद दोन्हीला 5 ने भाग देईन. म्हणजे मला मिळतील 5/9 आणि हे त्याचे संक्षिप्त रूप आहे. आता 18/72 पहा. इथे 18 आणि 72 या दोन्हीचे बरेच सामायिक अवयव आहेत, उदाहरणार्थ 2, 9 इत्यादी. 18 आणि 72 दोन्ही संख्यांना 9 ने भाग जातो, म्हणून मी इथे अंश आणि छेद दोन्हीला 9 ने भाग देईन. मग काय होईल? 2/8. तुमच्या लक्षात आलं का? इथे 18 महत्तम सामायिक विभाजक आहे, पण 9 मात्र नाही, म्हणून मी 18 ने भाग देईन.
मला मिळाले 1/4 आणि हे त्याचे संक्षिप्त रूप आहे. आता 14/39 पाहू. इथे 14 आणि 39 दोन्हीही खरं तर अविभाज्य संख्या नाहीत. पहा, 7 दुणे 14 आणि 13 त्रिक 39. आता 14 आणि 39ला अवयव तर आहेत, पण त्याला सामायिक अवयव नाही. म्हणून 14/39 त्याच्या संक्षिप्त रूपात आहेत. सरावासाठी प्रश्न. खालील अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप सांगा. 16/48, 8/13, 22/88, 25/75, 52/68 आणि 66/84 याचे संक्षिप्त रूप सांगा.